मुंबईच्या चेंबूर परिसरात चाळेच्या बसवरती झाड कोसळल्यानं 11 वर्षाच्या निष्पाप चिमुरड्याला जीव गमवावा लागला। या दुर्घटनेला अवघे 2 दिवस उलटायच्या आतच गेंड्याच्या कातडीच्या यंत्रणेनं दुसरा बळी घेतलाय। साकीनाका परिसरातील खैराणी रोडवर एका उघड्या मॅनहोलमध्ये पडून असलम शेख नावाच्या इसमाचा मृत्यू झालेला आहे। 20 ते 25 फूट खोल मॅनहोलच्या देखभाल आणि दुरुस्तीचं काम खासगी कंत्राटदाराकडे होतं। काम सुरू असल्यानं मॅनहोलचं झाकण उघडं होतं। धक्कादायक म्हणजे उघड्या मॅनहोल भोवती बॅरिकेड्स लावण्यात आले नव्हते, त्यामुळे काल सकाळी 11:15च्या सुमारास रस्त्यावरून जाणारे असलम शेख हे मॅनहोलमध्ये पडले। दरम्यान साकीनाकामध्ये मॅनहोलमध्ये पडून जीव गेल्यानंतर पालिकेनं पुन्हा एकदा कारवाईचं शस्त्र उपसलंय। मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडेंकडून पालिकेच्या एल विभागाच्या सहाय्यक आयुक्तांसह चौघांना निलंबित करण्यात आले। त्यासोबत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे। त्यामुळे आधी जीव जातात आणि मग कारवाईचे कागदी घोडे नाचवले जातात, हेच पुन्हा एकदा दिसून आलंय। दरम्यान आज दुपारी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद होईल। या पत्रकार परिषदेत त्या नेमकं काय बोलणार याकडे लक्ष लागेल। तिथे 2 माणसे उभी केली होती आणि ते कदाचित पादचाऱ्यांना सूचना पण देत असतील, परंतु साहजिकच घाईघाईमध्ये चालणारे सगळे पादचारी ती सूचना समजून घेऊ शकत नाही। आणि या ठिकाणी दुर्दैवाने ही काळजी न घेतल्यामुळे म्हणजे प्रत्यक्षामध्ये त्या मॅनहोलला जाळी लावून त्याला सुरक्षित करण्याचा प्रयत्न चालू होता, परंतु ते करत असताना काळजी न घेतल्यामुळं उघडलेल्या मॅनहोलमध्ये हे पादचारी त्याच्यामध्ये पडले आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे ही अतिशय गंभीर घटना आहे। राहिलेलं काम होतं आणि ते करताना सुरक्षिततेची दखल घेतली नाही, ही बाब खूप गंभीरपणे घेतली आहे आणि त्याच्यामुळं या घटनेची अगदी सविस्तर चौकशी करण्यासाठी मी आमचे अतिरिक्त आयुक्त पश्चिम उपनगरे जे एसओ हा विभाग त्यांच्याकडे आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमलेली आहे। ऐसी घटना नहीं होनी चाहिए थी। बीएमसी मानसून प्रिपेयर्डनेस में ये ख्याल रखती है कि जितने भी मैनहोल्स है वो कवर्ड होने चाहिए, जहाँ पे भी टूटे फटे उसको रिपेयर करना चाहिए। वार्ड को सभी को निर्देश आदेश दिया जाता है, लिखित में दिया जाता है, मीटिंग्स किए जाते हैं और कंप्लायंस रिपोर्ट भी लिया जाता है कि ये सब मैनहोल्स अच्छी स्थिति में है। और वो सब रिपोर्ट भी हमारे पास सब वार्ड से आए थे। अभी ये स्पॉट देखने के बाद ऐसे लग रहा है कि ये कोई वर्क ऑर्डर नहीं है और जो मैनहोल है ये अच्छी स्थिति में है, इसको क्यों निकाला गया, किसके आदेश से निकाला गया, ये सब अभी जांच होगी इसकी। दरम्यान साकीनाकामधील मॅनहोल मृत्यू प्रकरणी कंत्राटदार आणि घटनास्थळी काम करणाऱ्या कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पालिकेच्या एल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून साकीनाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।